हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक डॉक्टर विनोद चिंते माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो। आज मी आपल्यासमोर कॉस्ट अकाउंटिंग मधल्या कॉन्ट्रॅक्ट अकाउंटिंग या विषयाचे MCQ घेऊन हा व्हिडिओ बनवत आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला कॉस्टिंग मधल्या कन्सेप्ट लक्षात येतील आणि तुम्हाला करिअर मध्ये निश्चित स्वरूपातून यशस्वी होण्यासाठी याची मदतच होईल। तर फर्स्ट क्वेश्चन आहे, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग युजफुल फॉर। तर कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग कोणत्या व्यवसायासाठी उपयुक्त आहे असा हा प्रश्न आहे। बघा, कधी कधी असे प्रश्न विचारले जातात जेणेकरून तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन निर्माण व्हावं आणि तुम्ही परीक्षेमध्ये उत्तरे देत असताना थोडंसं कन्फ्यूज व्हावं, हा त्यामागचा उद्देश असतो। तर मॅन्युफॅक्चरर, सोल ट्रेडर्स, पार्टनरशिप फर्म आणि नॉन ऑफ द अबोव असे याचे प्रश्नाचे ऑप्शन आहेत। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटू शकतं की मॅन्युफॅक्चररला कॉन्ट्रॅक्ट अकाउंट युजफुल आहे, पण सर्वच मॅन्युफॅक्चररला कॉन्ट्रॅक्ट अकाउंट उपयुक्त आहे का? नाही, फक्त बांधकाम व्यावसायिकासाठी कॉन्ट्रॅक्ट अकाउंट हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या। मग कॉन्ट्रॅक्टर जे कोणते असणार आहेत किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करणारे जे व्यावसायिक असणार आहेत त्यांच्यासाठीच फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्ट अकाउंट उपयुक्त असणार आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे नॉन ऑफ द अबोव, डी ऑप्शन। म्हणून असे प्रश्न व्यवस्थित केअरफुली वाचा। असे जर कन्फ्युजन होत असतील तर माझ्या या अगोदरचे व्हिडिओ ट्युटोरियल्स पहा कॉन्ट्रॅक्ट अकाउंटचे, त्यामुळे डिटेलमध्ये मी सांगण्याचं कार्य केलेलं आहे। थेरी सांगितलेलं आहे, प्रॅक्टिकल नंबरिकल प्रॉब्लेमही मी सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत। तर त्याची लिंक मी निश्चित स्वरूपातून या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर ती पहा आणि ते व्हिडिओ पाहून घ्या। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट प्रॉफिट ट्रान्सफर टू PL अकाउंट। तर कॅल्क्युलेशन या प्रॉब्लेम मध्ये असणार आहे। पाहूत आपण काय काय आहे। कॉन्ट्रॅक्ट प्राइस 2 लाख, एस्टिमेटेड प्रॉफिट 60,000, वर्क सर्टिफाइड 1,20,000 आणि कॅश रिसिव्ड 90,000। तर इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे, या इन्फॉर्मेशनच्या बेसवरती आपल्याला प्रॉफिट ट्रान्सफर टू PL अकाउंट काढायचं आहे। तर बऱ्याच वेळेस कॉन्ट्रॅक्ट जे आहे किंवा कन्स्ट्रक्शन जे आहे ते अर्धवट असतं आणि त्यांना निश्चित स्वरूपातून जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट त्यांना रिझर्व करून ठेवावं लागतं। म्हणून अशा वेळेस प्रॉफिट ट्रान्सफर टू PL अकाउंट हे काढलं जातं। तर त्यासाठीचा फॉर्म्युला आहे प्रॉफिट ट्रान्सफर टू PL अकाउंट इज इक्वल टू एस्टिमेटेड प्रॉफिट। आता इथे दोन फॉर्म्युले आहेत, एक आहे 50% किंवा 50% पेक्षा जास्त जर वर्क झाला असेल तर त्यासाठी 2/3 इंटू कॅश रिसिव्ड अपॉन वर्क सर्टिफाइड हा फॉर्म्युला आहे। तर या ठिकाणी कन्फ्युजन वाटू शकतं किंवा कसं ओळखायचं किंवा वर्क किती झालेलं आहे, कार्य किती झालेलं आहे बांधकामाचं, तर त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट प्राइस आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे। बघा, इथं कॉन्ट्रॅक्ट प्राइस 2 लाख दिलेली आहे आणि वर्क सर्टिफाइड किती दिलेलं आहे 1,20,000, म्हणजे 50% पेक्षा जास्त कार्य झालेलं आहे, इथं सिद्ध झालेलं आहे। म्हणून इथं फॉर्म्युला कोणता वापरलेला आहे, एस्टिमेटेड प्रॉफिट इंटू 2/3 इंटू कॅश रिसिव्ड अपॉन वर्क सर्टिफाइड। आलं लक्षामध्ये? तर कॉन्ट्रॅक्ट प्राइस बघा, त्यानंतर वर्क सर्टिफाइड बघा, त्या वेळेस आपल्याला लक्षात येतं किंवा कॉन्ट्रॅक्टचं कार्य किती पूर्ण झालेलं आहे। आणि 50% पेक्षा जास्त झालेला असेल तर फॉर्म्युला आहे एस्टिमेटेड प्रॉफिट इंटू 2/3 इंटू कॅश रिसिव्ड अपॉन वर्क सर्टिफाइड। आता इथं फिगर आपल्याला टाकायचे आहेत फॉर्म्युल्यामध्ये, म्हणून 60,000 एस्टिमेटेड प्रॉफिट आहे इंटू 2/3 कॅश रिसिव्ड 90,000 आहे बघा प्रॉब्लेम मध्ये दिलेली, आणि वर्क सर्टिफाइड काय आहे तर 1,20,000 आहे। हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला 30,000 रुपये प्रॉफिट ट्रान्सफर टू PL अकाउंट दिसून येतं। म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे A ऑप्शन। बघा, सोपा आहे, फक्त आपल्याला फॉर्म्युला माहिती असणं गरजेचे आहे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन कॉन्ट्रॅक्ट अकाउंट वर्क अनसर्टिफाइड शोड बाय। तर कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मध्ये वर्क अनसर्टिफाइड कुठे दाखवलं जातं? बघा, कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या डेबिट साईडला मी सातत्याने सांगत आलेलो आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये
की सर्व खर्च डायरेक्ट आणि इनडायरेक्ट खर्च दाखवले जातात. जसं पीएल आणि ट्रेडिंग अँड पीएल अकाउंटला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सर्व आपण डीआर साईडला दाखवतो, तसंच कॉन्ट्रॅक्ट साईडच्या डीआर साईडला सर्व ऑल डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दाखवले जातात. क्रेडिट साईडला सर्टिफाईड वर्क, अनसर्टिफाईड वर्क, सेल जर काय असेल मटेरियलचं किंवा मटेरियल साईट वगैरे शेवटच्या जे शिल्लक असेट्स आहेत त्या सर्व दाखवल्या जातात. म्हणून अनसर्टिफाईड वर्क हे क्रेडिट साईडला दाखवण्यात येत असतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट क्रेडिट साईड, बी ऑप्शन असणार आहे. यानंतर परत कॅल्क्युलेशन आहे. कॅल्क्युलेट प्रॉफिट ट्रान्सफर टू पीएल अकाउंट. बघा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कॉन्ट्रॅक्ट प्राइस 3 लाख, एस्टिमेटेड प्रॉफिट 60,000, वर्क सर्टिफाईड 90,000 आणि कॅश रिसिव्ड 72,000. आता या ठिकाणी परत कॉन्ट्रॅक्ट प्राइस बघा 3 लाख रुपीज आहे आणि वर्क सर्टिफाईड आहे 90,000. तर 50% झालेलं आहे का काम? तर नाही. 50% साठी किती होणं गरजेचं आहे? तर किमान 1.5 लाख रुपये किंवा 1.5 लाखाच्या जवळपास काम होणं गरजेचं आहे. पण इथं 90,000चं काम झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी 25% टू 50% काम झाल्यानंतर 1/3 हा फॉर्म्युला आहे. म्हणून इथं 1/3 इथं वापरलेला आहे. तर खाली घेतलेला आहे बघा. एस्टिमेटेड प्रॉफिट 60,000 इंटू 1/3 इंटू कॅश रिसिव्ड 72,000 आणि वर्क सर्टिफाईड 90,000. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केल्यानंतर याचं उत्तर जे आहे ते 16,000 रुपये आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बी ऑप्शन 16,000. 1/3 आणि 2/3 मधला तुम्ही डिफरन्स लक्षात घ्या. 25% किंवा 25%च्या आणि 50%च्या मध्ये जेव्हा काम होतं तेव्हा फॉर्म्युला आहे एस्टिमेटेड प्रॉफिट इंटू 1/3 इंटू कॅश रिसिव्ड अपॉन वर्क सर्टिफाईड. आणि 50% किंवा 50% पेक्षा जास्त म्हणजे 75% जर कार्य झाले असेल तर त्यासाठी आहे फॉर्म्युला एस्टिमेटेड प्रॉफिट इंटू 2/3 इंटू कॅश रिसिव्ड अपॉन वर्क सर्टिफाईड. म्हणून या ठिकाणी 50%च्या मध्ये आहे. 25 ते 50% मध्ये काम असल्या कारणामुळे 1/3 हा फॉर्म्युला घेणं गरजेचं आहे. फॉर्म्युल्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे व्यवस्थित, तोही पाहून घ्या. कन्फ्युजन दूर होऊन जाईल. त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये निश्चित स्वरूपाने देणारच आहे. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग युजफुल फॉर. आता परत कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग कशासाठी युजफुल आहे? शुगर इंडस्ट्रीसाठी आहे का हो? तर नाही. शुगर इंडस्ट्रीचा कॉन्ट्रॅक्ट अकाउंटचा काही एक किंवा कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगचा काही एक संबंध नाही. टेक्सटाईल इंडस्ट्रीसाठी नाही आहे. पण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीसाठी निश्चित स्वरूपातून कॉन्ट्रॅक्ट अकाउंटिंग किंवा कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग युजफुल आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सी कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. त्यानंतर कॅल्क्युलेट प्रॉफिट ट्रान्सफर टू पीएल अकाउंट. परत कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॉन्ट्रॅक्ट प्राइस 4 लाख, एस्टिमेटेड प्रॉफिट 18,000, वर्क सर्टिफाईड 1,20,000 आणि कॅश रिसिव्ड 90,000. इथेही बघा 1/3 ते 50% सॉरी 25 ते 50% मध्येच काम झालेलं आहे. कारण 1,20,000 हे या ठिकाणी काय दिलेलं आहे? वर्क सर्टिफाईड दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी फॉर्म्युला असणार आहे एस्टिमेटेड प्रॉफिट इंटू 1/3 इंटू कॅश रिसिव्ड अपॉन वर्क सर्टिफाईड. म्हणजे एस्टिमेटेड प्रॉफिट 80,000, 1/3 90,000 कॅश रिसिव्ड आहे आणि वर्क सर्टिफाईड 1,20,000 आहे. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला 20,000 रुपीज प्रॉफिट ट्रान्सफर टू पीएल अकाउंट आलेलं लक्षात येतं. बघा व्यवस्थित फॉर्म्युले जर तुम्हाला माहिती असतील, पाठ असतील तर हे प्रॉब्लेम खूप सोपे वाटायला लागतात. म्हणून मी फॉर्म्युल्यावर एक वेगळा असा व्हिडिओ बनवलेला आहे, तो पाहून घेणं गरजेचं आहे. सर्वच फॉर्म्युले मी त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवलेत आणि प्रॅक्टिससाठी देखील तुम्हाला त्या ठिकाणी एक एक प्रश्न दिलेला आहे. कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट बिटवीन डॅश डॅश अँड डॅश डॅश. कुणामध्ये असतं कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट? तर
कॉन्ट्रॅक्टर आणि आर्किटेक्चर असतं का हो? नाही. कॉन्ट्रॅक्टी आणि कॉन्ट्रॅक्टर, तर निश्चित स्वरूपातून कॉन्ट्रॅक्टी आणि कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये जो ठेका देणारा आहे, बांधकामाचं काम देणार आहे, त्याला कॉन्ट्रॅक्टी असं समजलं जातं, म्हणजे मालक, ओनर थोडक्यात. आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणजे जो ठेका कॉन्ट्रॅक्ट घेतो त्याला कॉन्ट्रॅक्टर असं संबोधलं जातं. म्हणून या ठिकाणी बी ऑप्शन हे बरोबर उत्तर असणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटू शकतं की गव्हर्नमेंट आणि कॉन्ट्रॅक्टर, तर नाही, गव्हर्नमेंट असं त्याला म्हणता येत नाही. तर जो ठेका देणार आहे तो गव्हर्नमेंट असेल किंवा मग सिव्हिल आपला व्यक्ती असेल, तर त्याला कॉन्ट्रॅक्टी असं संबोधलेलं आहे कॉस्ट अकाउंटिंग मध्ये. जो ठेका देणार आहे त्याला कॉन्ट्रॅक्टी हा वर्ड आहे. म्हणून बी ऑप्शन हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर वर्क डन बट नॉट सर्टिफाईड इज कॉल्ड. वर्क केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरनं पण ते सर्टिफाईड केलेलं नाही आर्किटेक्चरने, तर त्याला वर्क अनसर्टिफाईड असं संबोधलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बी, डी, वर्क अनसर्टिफाईड हे या प्रश्नाचं उत्तर डी ऑप्शन आहे. जे काम कॉन्ट्रॅक्टर करतो पण ते काम आणखीन पूर्ण झालेलं नसतं, कधी कधी अर्धनिर्मित असतं, तर त्यावेळेस जो आर्किटेक्चर आहे तो म्हणतो की हे काम आता सध्या सर्टिफाईड करण्याच्या लेवलला नाही आहे, म्हणून तो काम नजरअंदाज करतो, पण त्यावरती खर्च कॉन्ट्रॅक्टरला करावाच लागलेला असतो. म्हणून तशा कामाला अनसर्टिफाईड वर्क या सदराखाली तो कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या सीआर साईडला दाखवत असतो, कारण खर्च केलेला आहे, तेवढी असेट आहे त्याची. म्हणून त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 9th क्वेश्चन, लीगल कॉन्ट्रॅक्ट इज, कायदेशीर जे करार आहेत, कायदेशीर बांधकाम करार असं म्हणतो आपण याला, तर ते कसे असणार आहेत? ओरल असतात का हो? तर नाही. रिटर्न, सी ओरल आणि रिटर्न, आणि डी नॉन ऑफ देम. तर कायदेशीर करार हे केव्हाही लिखित स्वरूपाचेच असतात. जेव्हा कायदेशीर रित्या एखाद्या गोष्टीला आपल्याला पुरावा म्हणून सादर करायचा असतो तेव्हा ते लिखितच असणं गरजेचे असतात. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी असे सातत्याने व्हिडिओ, ट्युटोरियल्स, एमसीक्यू घेऊन येत असतो. हे व्हिडिओ कसे वाटतात या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल अद्याप तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि आपल्या करिअरमध्ये यशस्वी होता येईल. अनेक विषयाचे बीकॉमशी, एमकॉमशी रिलेटेड मी ट्युटोरियल बनवत असतो, तर ते बनवत राहण्यासाठी ते पाहत राहण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे कॅल्क्युलेट वर्क सर्टिफाईड. आता वर्क सर्टिफाईड कधी कधी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये कॅल्क्युलेट करावं लागतं. कॅश रिसिव्ड दिलेलं असतं पण वर्क सर्टिफाईड दिलेलं नसतं. म्हणून वर्क सर्टिफाईड काढण्यासाठी काय करावं लागतं हे आपण या प्रॉब्लेम मध्ये पाहू. कॅश रिसिव्ड 1,20,000 बिगेन 80% ऑफ दी वर्क सर्टिफाईड आणि कॉन्ट्रॅक्ट प्राइस 2 लाख. तर वर्क सर्टिफाईडचा फॉर्म्युला आहे तो सर्वांनी पाठ करून घ्या. वर्क सर्टिफाईड इज इक्वल टू कॅश रिसिव्ड इंटू 100 अपॉन कॅश रिसिव्ड पर्सेंटेज. कॅश रिसिव्ड पर्सेंटेज किती आहे? 80% दिलेला आहे. म्हणून कॅश रिसिव्ड किती आहे? 1,20,000 इंटू 100 अपॉन पर्सेंटेज किती आहे? 80,000. म्हणून हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला 1,50,000 वर्क सर्टिफाईड असलेलं दिसून येतं. बघा सोपं आहे, फक्त फॉर्म्युला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर कॅल्क्युलेट प्रॉफिट ट्रान्सफर टू पीएल अकाउंट. परत प्रॉफिट ट्रान्सफर टू पीएल अकाउंट असं विचारलेलं आहे. तर बघा कॉन्ट्रॅक्ट प्राइस 50,000, कॉन्ट्रॅक्ट प्राइस 5 लाख, एस्टिमेटेड प्रॉफिट 1 लाख, वर्क सर्टिफाईड 3 लाख, कॅश रिसिव्ड 2,40,000. तर इथं परत आपल्याला पाहायचं आहे की कॉन्ट्रॅक्ट प्राइस 5 लाख रुपये आहे आणि वर्क सर्टिफाईड 3,50,000 आहे. 3 लाख रुपये आहे, म्हणजे 50 ते 75% मध्ये हे कार्य असल्या कारणामुळे आपल्याला एस्टिमेटेड प्रॉफिट इंटू 2/3 इंटू कॅश रिसिव्ड अपॉन वर्क सर्टिफाईड हा फॉर्म्युला वापरावा लागेल. आणि या फॉर्म्युलामध्ये फिगर्स आपण ठेवल्यानंतर बघू, एस्टिमेटेड प्रॉफिट 1 लाख रुपये आहेत इंटू 2/3 इंटू कॅश रिसिव्ड 2,40,000
आणि वर्क सर्टिफाईड 3 लाख. याचे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की 53,333 रुपये प्रॉफिट ट्रान्सफर टू पीएल अकाउंट आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे डी ऑप्शन. ठीक आहे. हा तर एक मिस्टेक झालेली आहे 10व्या प्रश्नाच्या याच्यामध्ये. थोडं करेक्शन करून घ्या. तर नॉन ऑफ द अबो हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, कारण 1,50,000 हे ऑप्शनच नाहीये. पाहिजे म्हणून तो प्रश्न मी टाकलेला आहे, पण मी सांगत असताना थोडं विसरलो की 10व्या प्रश्नाचं उत्तर रिवाइज करून घ्या की 1,50,000 उत्तर आलेलं आहे, पण खाली ऑप्शन मध्ये 1,50,000 नाहीच आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे नॉन ऑफ द अबो असं आपल्याला लिहिणं आहे ना गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यानंतर आता 11वा प्रश्न पाहिलेला आहे 15,333 याचं उत्तर आपण काढलेलं आहे फॉर्म्युल्यामध्ये कॅल्क्युलेशन करून. यानंतर परत एक कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेट वर्क सर्टिफाईड. परत वर्क सर्टिफाईड काढायचं आहे. कॅश रिसिव्ड 120 बिगेन 80,000 ऑफ वर्क सर्टिफाईड आणि कॉन्ट्रॅक्ट प्राइस 2 लाख. म्हणून वर्क सर्टिफाईड इज इक्वल टू कॅश रिसिव्ड इंटू 100 अपॉन कॅश रिसिव्ड पर्सेंटेज. म्हणून कॅश रिसिव्ड आहे 1,20,000 इंटू 100 अपॉन 80% इज इक्वल टू 1,50,000. आणि या प्रश्नामध्ये सी ऑप्शन आहे 1,50,000. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सी ऑप्शन. यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे हु इज इश्यू वर्क डन सर्टिफिकेट. साधा प्रश्न आहे, कोण सर्टिफिकेट वर्क डनचं किंवा वर्क सर्टिफाईड कोण करतं. तर आर्किटेक्चर हा काय करत असतो, इश्यू करत असतो. म्हणून बी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया निश्चित स्वरूपातून कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.